नमस्कार। पास्ता तर तुम्ही नेहमी खूप वेळा बनवलेला असेल, पण आज मी तुम्हाला हेल्दी ब्रोकोली पास्ता मैदा आणि चीज न टाकता कसा बनवणार ते दाखवणार आहे। तर सुरू करूया। प्रथम आम्ही गरम पाण्यामध्ये पास्ता, थोडंसं तेल, मीठ हे सर्व एक उकळी करून घ्यायचं। नंतर दुसऱ्या पातेल्यामध्ये पाणी गरम करत ठेवायचं आणि एक ब्रोकोली स्वच्छ धुवून त्या पाण्यामध्ये टाकायची। थोडंसं लसूण, 4-5 बदाम हे सगळं एकत्र उकळून द्यायचं। नंतर त्याची पेस्ट बनवून घ्यायची। मिक्सरमधून त्याची पेस्ट बनवून घ्यायची। नंतर कढईमध्ये थोडंसं बटर टाकून त्याच्यामध्ये आलं लसूण पेस्ट, थोडीशी भाजून घ्यायची आलं लसूण पेस्ट। त्याच्यानंतर ब्रोकोलीची जी आपण पेस्ट केली होती ती टाकायची आणि ती जरा शिजवून द्यायची। तर आपल्याला दुसरी कुठली भाजी टाकायची असली तर आपण त्यात टाकू शकतो। 1-2 मिनिटं ते शिजवून घ्यायचं। नंतर त्याच्यामध्ये ऑरेगॅनो आणि चिली फ्लेक्स टाकायचं आणि मिक्स करायचं। नंतर थोडंसं पाणी टाकायचं आणि जो आपण पास्ता वाफवून घेतलेला आहे तो त्याच्यामध्ये मिक्स करायचा आणि सगळं एकजीव करून घ्यायचं आणि एक वाफ आणून द्यायची आणि आपला हा पास्ता तयार झालेला आहे। ही रेसिपी तुम्हाला आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद। आणि तुम्ही घरी करून बघा, नक्कीच आवडेल तुम्हाला।